श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपण आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की 30 एप्रिल ते 6 मे हा आपला स्वामी पुण्यतिथी सप्ताह आहे। या 7 दिवसात आपल्याला खूप काही स्वामींची सेवा करायची आहे, दत्त महाराजांची सेवा करायची आहे। बरेच जण करतात, वेगळ्या वेगळ्या सेवा करतात। तर त्याच्यात आपल्याला आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की कुठली सेवा आपण करू शकतो किंवा आपल्याला कुठली सेवा, जर ही सेवा जमत नसेल तर ती ऑप्शनला भरपूर सेवा आहेत, आपण कुठली सेवा करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे। तर आपण बरेच जण स्वामी पुण्यतिथीला असेल किंवा दत्त जयंतीला सप्त्याला असेल तर आपण हे गुरुचरित्र पारायण करतो, बरोबर आहे। हे गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण असतं, हे करतो, बरेच जण करतात। तर त्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे आणि त्याची व्हिडिओ आपण कालच टाकलेली आहे की त्याच्या त्याचे नियम वगैरे हे जे काही आपण ते कालच्या व्हिडिओतच टाकलेले आहे। नियम वगैरे बघा, त्याच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कुठली सेवा करू शकते हे आपण आजच्या व्हिडिओत आणलेलं आहे। तर आपण हे गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचं आहे, हे करू शकतो। हे 53 अध्यायाचा ग्रंथ आहे, हे करू शकतो। आणि याच्यानंतर आपल्याला एक विष्णू सहस्त्रनाम सुद्धा करायचं असतं, प्रत्येकाला ते करायला लागतं। त्यानंतर बघा, हे 7 दिवसाचं पारायण आहे, आपण रोज कोणते पहिल्या दिवशी 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 21 अध्याय, असं सर्व अध्यायाचं शेड्यूल पण याच्यात दिलेलं आहे, सर्व डिटेल्स दिलेले आहे। याला थोडे नियम आहे, म्हणजे थोडेफार नियम आहे, खूप कडक नियम नाही। आपण अतिशय म्हणजे फक्त मन मोकळ्यापणाने जर केलं ना तर सगळे नियम आपल्याला सोपे होतात। आणि नियम असे काही खूप नाही जे काही बाहेर अवडंबर केलेला आहे नियमांचा, पूर्वीचे लोक करायचे तसे तेवढे नियम पाळायचे, ते करायचे, पण आता तेवढं करण्याची गरज नाही। आता तुम्ही म्हणाल की पूर्वीचे लोक बोलायचे की गुरुचरित्र महिलांनी वाचू नये, मग आता आपण वाचावं का? हो, आपण नक्की वाचू शकता आणि आपण केंद्रातलं वाचा, कारण की कसं असतं, महिलांनी केंद्रातलं वाचा। कारण की पूर्वी जे गुरुचरित्र होतं, ओरिजिनल गुरुचरित्र, जुना गुरुचरित्र होतं, ते संस्कृतमध्ये होतं। आणि दुसरी गोष्ट, त्यात ज्या काही ओवी होत्या त्या महिलांच्या कानावर पडू नये, त्याच्याने महिलांना उष्णता होत होती किंवा काही म्हणजे गर्भाशयावर काही परिणाम होत होते, मग पिरियड्स वगैरे असं लवकर येणं वगैरे असे काही परिणाम होत होते। तर त्याच्यामुळे पूर्वीचे लोक म्हणायचे की महिलांनी गुरुचरित्र वाचू नये। तर आता तसं ते काय झालं, आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाने काय केले की ज्या काही त्या ओवी महिलांच्या कानावर पडू नये अशा होत्या, त्या ओवी त्यांनी कट केलेल्या आहे। त्यामुळे आता आपण गुरुचरित्र बिंदास वाचू शकतो, महिला बिंदास वाचू शकतात। त्यामुळे आपल्याला जर महिलांना गुरुचरित्र वाचायचं असेल तर हे गुरुचरित्र आपण जे काही दिंडोरी प्रणित गुरुचरित्र आहे हे आपण घ्या आणि हेच वाचा। बाकीचं बाहेरचं माहीत नाही, म्हणजे आपण बाहेरचं वाचू नका असं म्हणणं नाहीये, परंतु बाहेरचं माहीत नाही, हे आपल्या गुरुचरित्र आमच्या याच्यातून गेलेलं आहे, वाचनातून गेलेलं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो हे घ्या। त्याचा अनुभव पण घेतलेला आहे म्हणून आम्ही सांगतो। त्यानंतर आता 7 दिवसाचं हे पारायण आहे आणि बऱ्याच जणांना करायला जमतं, पण काहींना असं असतं की ते 7 दिवस करायला जमत नाही। कोणाकडे म्हणजे कोणाला लग्नाला जायचं असतं, कोणाला काही पिरियड्स येणार असतात किंवा काही अडचणी असतात, तर 7 दिवस जमणार नसतं। मग त्यांना करायची इच्छा असते सप्त्यामध्ये सेवा, पण 7 दिवस वेळ नसतो, मग त्यांनी काय करावं? तर त्यांच्यासाठी बघा, हे सप्तशती गुरुचरित्र पण आहे। हे सप्तशती गुरुचरित्र आहे, हे अगदी 1.5 तासात होतं। जर तुम्ही हे पूर्ण बघितलं ना, 724 आहे, हे तुम्ही 1.5 तासात वाचन करू शकतात। हे 1.5 तासात वाचन करू शकतात, म्हणजे ते मोठं गुरुचरित्राने झालं तर हे वाचा तरी चालेल। आता हे कसं वाचायचं, काय वाचायचं याचं पण सेपरेट व्हिडिओ टाकू, परंतु हे वाचू शकतात। त्यानंतर बघा, हे आहे संक्षिप्त गुरुचरित्र, दोन्ही ग्रंथ एकच आहे। संक्षिप्त गुरुचरित्र दोन्ही ग्रंथ एकच आहे, तर हे आपण संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकतात। हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकतात आणि हे ते एकच आहे, फक्त कव्हरचा फरक आहे। तर अशा आपले आहे हे 3 ऑप्शनला आहे। आता हे तिन्ही गुरुचरित्र आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की गुरुचरित्र हे मोठं जे ओरिजिनल गुरुचरित्र असो, सप्तशती गुरुचरित्र असो किंवा संक्षिप्त गुरुचरित्र असो, कुठलंही गुरुचरित्र असो, शेवटी ते गुरुचरित्र आहे। आणि गुरुचरित्र हा वेदाचा 5वा वेद मानला जातो, त्यामुळे त्याचं पावित्र्य राखणे हे आपलं काम आहे। आपण जर गुरुचरित्र वाचणार असेल तर त्याचं पावित्र्य राखा, त्याचे नियम राखा,
त्यानंतर आपले काही ब्रह्मचर्य असेल, त्यानंतर परान्न असेल, हे जे काही नियम आपण मोठ्या गुरुचरित्राचे जे पाळतो तेच आपल्याला ह्या छोट्या गुरुचरित्राचे सुद्धा पाळायचे आहे. हे जरी तुम्ही वाचलं छोटं त्याचे सुद्धा तुम्हाला पाळायचे आहे. फक्त तुम्हाला याचं एवढंच आहे की तुम्ही ज्या दिवशी वाचाल त्या दिवशी पाळायचं आहे. जर तुम्ही रोज वाचलं, समजा तुम्ही 7 दिवस रोज हे वाचलं तर तुम्हाला 7 दिवस पाळायचं आहे. समजा तुम्ही 1-2 दिवसच तुम्हाला जमलं तर तुम्ही 1-2 दिवसच पाळू शकतात. असं काही नाही की तुम्ही 1 दिवस केलं तरी 7 दिवस पाळायचं असं नाही. परंतु ज्या दिवशी वाचलं त्या दिवशी तरी हे तुम्हाला छोटं गुरुचरित्र वाचल्यानंतर तुम्हाला त्याचे नियम हे पाळणं आहे, हे मात्र लक्षात घ्या. आणि गुरुचरित्र पारायण काळामध्ये कधीही परान्न, त्यानंतर नॉनव्हेज खाऊ नये. एका ताईने मला कॉल केला तर नॉनव्हेज खाऊ का, तर हे खरंच नका खाऊ. कारण की गुरुचरित्र हा वेदाचा 5वा वेद आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त सात्विक आहार घ्यायचा आहे. ब्रह्मचर्य पाळायचं. सात्विक आहार म्हणजे काय बघा, की जे काय आपण चांगल्या मनाने बनवतो, आपण जे काही सेवा करत करत जेव्हा काही स्वयंपाक वगैरे करतो ना, आपण त्याच्यावर सेवा करत करत जर केलं ना आपण तो स्वयंपाक, तो आहार सात्विक होतो. तो आपल्या आणि त्याच्यानी ते खाल्ल्यानंतर आपल्याला जास्त पोषण मिळतं. बघा तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि आपले विचार आचार हे सुद्धा तसे होतात. म्हणून स्वयंपाक करताना आपण काहीतरी मंत्र म्हणायचे. आता ते काहीतरी मंत्र असे नाही, त्याची एक सेवा आहे, त्याचे एक मंत्र आहे, ते आपण एक व्हिडिओ त्याची बनवू. स्वयंपाक करताना कुठले कुठले मंत्र म्हणावं, त्याच्याने आपल्या अन्नावर काय परिणाम होतो, आपल्या मुलांवर, आपल्या मनावर, आपल्या शरीरावर काय परिणाम होते, हे सर्व आपण त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ टाकू. परंतु आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टी हे तिन्ही वाचू शकतो. आणि अगदी ते पण नाही जमत आहे आपल्याला नियम पाळायला जमणार नाही, आपल्याला वाचायची इच्छा आहे, सेवा करायची इच्छा आहे, पण नियम पाळायला जमत नाही, तर आपण साधं स्वामी चरित्र सारामृत वाचन करा. आपण सगळ्यांकडे आहे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी चरित्र सारामृत आपण रोजचं एक पाठ करा. एक पाठ म्हणजे पूर्ण वाचायचं, 21 अध्याय. आणि त्याला काय 1च तास लागतो. 1 तास पण नाही लागत, 45 मिनिटं लागतं. पण तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला 1 तास लागेल, नाही तर 45 ते 50 मिनिटात तो पाठ होतो. आता काहीच म्हणजे आपल्याला आता काही नियम वगैरे पाळणं शक्य नाहीये, आपल्याला कुठे जाणं येणं आहे समजा, तरी आपल्याला सेवा करायची इच्छा असेल तर आपण स्वामी चरित्र सारामृत बिंदास वाचा. त्याला काही नियम पद्धत काहीच नाहीये, त्यामुळे तुम्ही ते वाचू शकतात. तर असं आपलं हे सप्त्यामधले ह्या 3 गोष्टी, हे 3 ते 4 ग्रंथ आहे. ह्या 4 ग्रंथात कुठला तरी एक ग्रंथ वाचा. त्याच्यानंतर आपण आणखी बघा श्रीपाद, आपली जर इच्छा असेल आपण श्रीपाद श्रीवल्लभांचं पण पारायण करू शकतो या सप्त्यामध्ये. त्यानंतर नवनाथ पारायण करू शकतो. त्यानंतर 7-7 दिवसाचे. त्यानंतर आपलं भागवत आहे 7 दिवसाचं मोठं श्रीमद भागवत, हे पण करू शकतो. त्यामुळे आपण आपल्याला जी काही सेवा करायची, मनापासून जी काही सेवा करायची इच्छा असेल ना ती करा, परंतु मनापासून करा आणि श्रद्धेने करा. बघा म्हणजे मग तुम्हाला ती सेवा पण आहे ना सोपी जाते, आळस कंटाळा येत नाही आणि तुमचे नियम पण बरोबर तुमच्या लक्षात राहतात आणि ते तुमच्याकडनं पाळल्या जातात. कारण की कसं असतं, आपण जास्त ओझं घेऊन सेवा जर केली ना तर आपल्याकडनं चुका होतात उलट. हे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा अनुभवा, तुम्ही अनुभवलेलं असेल पण, की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेतो ना की त्यावेळेस आपल्याकडनं काहीतरी चुकीच होऊन जाते. म्हणून आपण सेवा आहे ना अगदी साफ मनाने करायची, अगदी बिंदास करायची, मनावर काही दडपण नाही घ्यायचं. बरोबर सगळ्या सेवा तुमच्या व्यवस्थित होतील, सगळे तुमचे नियम पथ्य सगळं तुमच्याकडनं व्यवस्थित होईल. म्हणून आपल्याला ह्या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त स्वामींची सेवा करायची आहे, दत्त महाराजांची सेवा करायची आहे. बघा सप्ताह पुन्हा तुम्हाला सांगते, 30 एप्रिल ते 6 मे ह्या 7 दिवस सप्ताह आहे. 7 दिवसात आपल्याला खूप काही स्वामी सेवा करायची. जितकं तुम्हाला जास्ती सेवा करता येईल ना तितकी सेवा करायची. कारण की कसं असतं बघा, हे 7 दिवस आपले सेवेचे म्हणजे पुण्य कमवण्याचे 7 दिवस आहे. आणि आपल्या मार्गात म्हणजे कसं असतं, जसं आपल्या मुलांची कशी परीक्षा असते 6 वार्षिक, तशीच आपली परीक्षा घेत असतात. 6 आणि वार्षिक म्हणजे 6 महिन्यातून 1 सप्ताह असतो ना, तर वर्षातून 2 सप्ताह असतात. तर हे असंच असतं, जर सप्ताहात अडचणी आल्या आपल्याला समजा, तर समजून घ्यायचं काही आपली सेवा कमी पडली. आपल्याला मग पुढच्या याच्यामध्ये ती सेवा वाढवायची, की अरे आपली सेवा कमी पडली म्हणून आपल्याला सप्त्यामध्ये अडचणी आल्या. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं. काही चुका होत नाही, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडनं काही झालं, काही आपल्याकडनं सेवा झाली नाही किंवा काही आपल्याला करता आलं नाही, का आपण लगेच म्हणतो माझ्याकडनं काय चुकलं. चुकत नाही आपल्याकडनं. आपण सेवा फक्त ना निर्मळ मनाने
सगळ्यांचंच आपल्या मनामध्ये सगळ्यांविषयी चांगला विचार करून सेवा करा. आणि दुसरी गोष्ट, सेवा करायला आपण जास्त टेन्शन घेऊ नका. काही नाही होते सेवा. आणि जर आपल्याकडनं नाही झाली तर हे समजून घ्यायचं की आपल्याकडनं सेवा कमी पडली. आपल्याला आता सेवा वाढवायची आहे, तेव्हा आपला पुढचा सप्ताह आपल्याला सेवा करायला भेटेल, हे मात्र लक्षात घ्यायचंय. तर असं आज आपण इथे थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.